सो गाईज हा आजचा ब्लॉग आपला असणार आहे मराठीमध्ये. तर काही दिवसांपूर्वी आमच्या गावात आपला होलीचा फेस्टिवल होता आणि होलीच्या फेस्टिवलमध्ये आमच्या कोकणामध्ये शिमगोत्सव साजरा केला जातो. तर मी तर नाही जाऊ शकलो, पण आमची फॅमिली गेली होती. माझा लहान भाऊ गेला होता शिमगासाठी. तर हा ब्लॉग पूर्ण आहे तो आमच्या गावातला व्हिडिओ असणार, कोकणातला, की शिमगा कसा साजरा होतो आणि आमच्या गावातली जे आमचं गाव कसं आहे बेसिकली ते आम्ही ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. तर चला मग व्हिडिओला कंटिन्यू करूया. आणि जर व्हिडिओ आवडेल तर प्लीज नक्की कॉमेंट डाऊन करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो हाय गाईज, आज आम्ही पूर्ण फॅमिली चाललो आहे कोकणात. तर उद्या आमच्या गावी आहे आमच्या ग्रामदेवतेची पालखी. तर पालखीसाठी आम्ही सगळे गावी चाललो. तर तुम्ही बघा, आमची सुरतवरून 7:30ची ट्रेन आहे. तर तिच्याने आम्ही माणगावला जाणार आहोत, मग तिथून महाड. तर पूर्ण जर्नी बघा आमची, आणि ब्लॉग कसा वाटतोय ते कॉमेंटमध्ये सांगा, आणि पूर्ण ब्लॉग बघा स्किप न करता. ही आमची सगळ्यात छोटी मेंबर. हाय कर हिया. हाय. आता एक एक फॅमिली मेंबर. ही आमची पूजा काकी, ही मोठी मम्मी ज्योती पोळ, तिकडे समोर आमचे गाववाले बसलेत आणि काका बसले, चिराग काका, पूजा काकी, ही आमची आई आणि अश्विनी. हाय गाईज, हा माझा छोटा भाऊ प्रियांश दाभोलकर. मस्ती बघा तुम्ही याला. बोल काहीतरी, बोल काय पण. सो गाईज, आम्ही माणगाव स्टेशनला पोचलो आहोत. रात्रीचे 2 वाजलेत. हेलो गाइस, आज हम 1:30 बजे हमारा टेम्पो क्या बोला तूने? बिगड़ गए ऐसे, इसलिए हम जंगल में फंस गए। कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? सो हाय गाईज, आता आम्ही चाललो आहे आमची पालखी आणायला खाली. तर तुम्ही संपूर्ण ब्लॉग बघा. तुम्ही पार्ट 1 बघितलं असेल, त्यात आमची जर्नी होती. आज तुम्ही पालखीचे ब्लॉग बघा. तर आम्ही आता पालखी आणायला जातोय. सो हाय गाईज, आम्ही आता खाली पालखी आणायला जातोय आमच्या ग्रामदेवताची. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. मी ब्लॉगमध्ये तुम्हाला लेझिम वगैरे दाखवील. पूर्ण ब्लॉग स्किप न करता बघा. तर आता पुढे बघा पालखी. हे बघा, आम्ही एवढे लोक जातोय खाली पालखी आणायला. पहिले पालखी आमच्या इकडं वरच्या वाडीत येते म्हणून. तर बघा आता पालखी.
आता आमच्याकडे पालखी येऊन गेले तर आमच्याकडं आज जेवणामध्ये कोंबडी वडे आहेत. तर मी तुम्हाला कोंबडी वडे दाखवतो. हे बघा काहीच वडे. श्वेता काकी वडे करायला बसले. मोठी मी हाय करा. आणि अंजली काकी वडे तलायला बसले. बघा आमचे वडे झालेत पण तिकडे पण दाखवतो. हे बघा वडे असे तलतात चुलीवर. इथं व्हेजवाल्यांसाठी आमटी बनवते ही प्रेरणा काकी. ही बघा ही मी व्हेजिटेरियन आहे म्हणून माझ्यासाठी आमटी केले आणि बाहेर चिकन वडेचा बेत चालू आहे. गाईज हे बघा आमचे फॅमिली मेंबर्स. काशी तो देतोय तो मान्य करून घेणे आणि त्याच्या पाठीशी उभे राहा. जास्त बरकत दे त्याला आणि असंच आनंदाचा देव दाखव आणि काही विघ्न येतील आई त्याचं ते आई दूर कर. असं त्याला अगदी सुबुद्धी दे वय माझे काशी. सो गाईज गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आता सकाळचे वाजलेत 7. तर आम्ही सगळे उठलो. आता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो थोडा कसा आहे ते. हे बघा हा आमचा वाडा आहे इथं गुरांचा. आतमध्ये बैल आणि गाय बांधलेले आहेत. हे बघा इकडे केळी आलेत. केळी दिसत असतील तुम्हाला. आता पाठी बघा आमच्या घराच्या बाजूलाच डोंगर आहे एक मोठा. तर सगळी झाडं सुकलेली दिसत आहेत तुम्हाला. पावसात पूर्ण हिरवगार होतो हा डोंगर. हे बघा गाईज आमची गाय सोडलेली आहे चरायसाठी. आता ही गाय आणि तिचा वासरू गेल्या वर्षीचा ते दोघं आता चरायला जातील. चला आपण थोडं जाऊ त्यांच्या मागे मागे सोडायसाठी त्यांना. या 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 या. आता ते चरतील आणि मग दुपारी येतील डायरेक्ट. चरल्यावर पोट भरल्यावर त्यांचा आपण त्यांना थोडं पुढपर्यंत सोडून येऊ. बाजूचा व्ह्यू बघा डोंगर डोंगर. इथं आमची उडवी आहे गवताची गुरांसाठी ठेवले. सो गाईज तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपण जेव्हा जेव्हा कोकणात येऊ तेव्हा ब्लॉग बनवूच. तर बघा आता आम्ही आंबे बघायला आलेत काय ते. चला आपण बघू आता किती आंबे आलेत ते आमचे. आंबे करवंदे वगैरे. अजून करवंदे कुठे कुठे आलेत छोटे एकदम पण खायसारखे नाहीत. आंबे आलेत आमचे 2 झाडं. तर ते आपण बघूया. व्ह्यू बघा फक्त तुम्ही. सगळे झाडाचे पानं सुकलेत. आता कवल तोडणी झाले म्हणून सगळी झाडं तुम्हाला अशी दिसत आहेत. आता पाऊस पडला की पूर्ण परत हिरवेगार होतील ते. तुम्ही पावसाचे व्हिडिओ बघितले असतील माझे. त्याच्यात पूर्ण हिरवगार असतं सगळं. आत्ता सगळं वसाड झालंय पूर्ण. जिकडे तिकडे सुकलंय. कंटिन्यू. सो आता आपण आपल्या आंब्याच्या झाडाकडे आलोय. आंब्याच्या झाडावर खूपच आंबे लागले. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा पूर्ण छोटे छोटे भरपूर असे आंबे लागलेत. पूर्ण झाड भरलं आहे आंब्यानी. बघू शकता तुम्ही. पूर्ण सुगंधच येतोय सगळीकडे आंब्यानी. हे बघा झाड एकदम भरगुच्छ भरलं आहे असा. हे बघा गाईस किती आंबे लागलेत आमच्या झाडावर. पूर्ण झाड भरलं आहे आंब्यांनी. सो गाईज हा मागे दिसतोय तो अजून एक आपला आंब्याचा झाड आहे. तर ह्याचे पण आपण आंबे बघू किती लागलेत ते. त्याच्यापेक्षा ह्या झाडावर मोठे मोठे आंबे आहेत. थोडे आहेत पण मोठे आहेत आंबे. तिकडं भरपूर होते पण छोटे छोटे होते बघा आपण तोडले ते. पण इकडं खूप मोठे मोठे आंबे लागले. चला मी तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज ह्या झाडावर पूर्ण मोठे मोठे आंबे लागलेत. कोकणी मेवा हीच आहे कोकणकरांची खरी संपत्ती.
ह्या झाडावर एकदम छोटे आहे. कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा. जगात भारी आमचं कोकण. सो गाईज आम्ही साखरपुड्याला आलोय. हा बघा नवरदेव आणि गाडीवरती चढतच नाही. सगळे ढकलत आहेत गाडीला. येवा कोकण आपलंच असा. नवरदेव पण ढकलते गाडी. बघा आता गाईस काय मशागत करताय. क्यों हिला डाला ना. मारा ढकला. फुकटचा फाउंडेशन लावून घ्या किती पाहिजे तेवढा. हे बघा गाईस इकडे किती डोंगर आहेत जवळ जवळ. इकडे पाठी आमची पण एक गाडी आडल्या, आम्ही या गाडीत आलोय. इथून आलेली आहे स्पॉट बाईक. आता ती पण अडकणार आहे. हम इधर टेम्पो में बैठे 4-5 जा रहे हैं. देखो टेम्पो शुरू हो गया. देखो टेम्पो शुरू हो गया. गरम गरम बाय बाय. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओला आपल्याला जास्त शेअर करायचं आहे. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असंच आम्हाला भरपूर प्रेम देत राहा. तब के लिए स्टे ट्यून्ड.